मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं जी सावी आहे ती सावी धैर्याची काळजी घेत असते. आता ती धैर्याला दूध घेऊन येत असते. तेवढ्यात दामिनी अडवते आणि म्हणते, "काय गं, कुठं चालली आहेस तू? माझ्या मुलाची काळजी घेता येत नाही का तुला?" असं म्हणत असते. तर आता लगेच सावी म्हणते की "अहो, त्यांच्यासाठी दूध घेऊन चालली आहे मी." तर आता इकडं जो अंगद आहे तो अंगद दामिनीला कॉल करून सांगतो की "दामिनी मॅडम, आपलं काम होतंय आता. एकदम भारी चाललंय काम." तर आता लगेच दामिनी म्हणते की "हो ना." तर आता तो म्हणतो की "ठेवतो दामिनी मॅडम, मग काय आता." तर लगेच फोन कट करतो. दामिनी म्हणते की "आता भारीच झालं आहे." तेवढ्यात आता इकडं ज्या दामिनी ते आहे ते सगळेजण रूममध्ये बसतात आणि तिथे ते इराला बोलावून घेतात. इराला भेटण्यासाठी त्या रूममध्ये बोलवतात. इरा म्हणते, "काय झालं? मला का तुम्ही घाईघाईने बोलवलं एवढं?" तर आता लगेच दामिनी म्हणते की "दरवाजा लावून घ्या ना. काय दरवाजा उघडून बसलात तुम्ही इथे? दरवाजा लावून घे ना मग आतमध्ये." इरा म्हणते. इराला सांगते दामिनी. तर दामिनी आता असं म्हटल्यावर इरा लगेच दरवाजा लावते, आतमध्ये येते आणि म्हणते, "काय झालं आत्या?" तर आता लगेच दामिनी म्हणते, "काय गं, तुला नीट का लक्ष देऊन कामं करायची आणि हे बघ आता तू धैर्यजवळ जास्त राहायचं. धैर्यजवळ जास्त राहिल्याने हे बघ धैर्य जेवढं शुद्ध राहणार आहे ना तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी." असं म्हणत असते. ती म्हणते की "अहो आत्या, काय बोलताय तुम्ही? माझ्या धैर्याविषयी असं का बोलताय?" तर इकडं आता जी सावी आहे ती सावी धैर्यजवळ जाते आणि धैर्याचे पाय वगैरे चेपून देत असते. त्याला म्हणते की "धैर्य, दूध घ्या ना तुम्ही, दूध प्या ना." तर धैर्य म्हणतो की "नको आहे मला काही, तुझ्या हातचं सांगितलं ना एकदा." तर सावी म्हणते की "असं का करताय धैर्य तुम्ही? घ्या ना." तेवढ्यात आता सावी म्हणते की "घ्या ना हो प्लीज." तर आता धैर्य घेतो दूध आणि पितो. तर आता इकडं जी सावी आहे ती ग्लास घेऊन तिथून आवरायला निघून जाते. तेवढ्यात इकडं आता जो धैर्य आहे त्याला आवरायचं असतं, कारण की त्याला आता तिथे काम करायचं असतं. त्याला घरी काम दिलेलं असतं. घरबसल्या काम करायचं. त्यांनी जे ऑफिसमध्ये काम करतो तेच घरी करायचं असं सांगतच त्यांना असं काम दिलेलं असतं. तर ते म्हणतो की "ठीक आहे मग." तर आता लगेच तो काम करत असतो. तेवढ्यात आता जी सावी आहे ती सावी ती म्हणते की तो म्हणतो की शर्ट घालायचा आहे आणि तो शर्ट घालायला चाललेला असतो. शर्ट घालतो, पण त्याला एका हाताने शर्टच घालता येत नाही. तो म्हणतो की "या सावीला पण आत्ताच बाहेर जायचं होतं. आता मला कोण शर्ट घालून देईल? कोण माझं आवरून देईल?" तेवढ्यात आता तो शर्ट घालत असतो तसं, पण त्याला घालता येत नाही. तो घालतो आणि एक हात तसंच राहतो. तेवढ्यात तिथे सावी येते आणि सावी म्हणते, "थांबा धैर्य, मी तुमची मदत करते." आणि सावी धैर्याला शर्ट घालून देते आणि धैर्यचं आता ती डोकं पण विसरून देते. धैर्यांना म्हणते की "धैर्य थांबा, मी तुमचं डोकं पण विसरून देते." आणि धैर्यचं डोकं विसरून देते. धैर्यचं डोकं विसरून देते, शर्ट घालून देते आणि म्हणते की "धैर्य, खरंच खूप भारी दिसताय हां तुम्ही. आणि हे बघा धैर्य, तुम्ही आता माझा की जितका राग करेल ना तेवढी तुम्हाला माझी जास्त गरज पडणार आहे." तर आता धैर्य म्हणतो की "मला काही गरज नव्हती. तू बळच आली आहे इथे." धैर्य म्हणतो की "मला नव्हती नसली आली तरी चाललं असतं." तर इकडं दामिनी ते आताच जो इरा आहे तिला एक प्लॅन सांगत असतात. बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे आणि काय प्लॅन असणार आहे यांचा सगळ्यांचा, हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.